श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे हरतालिका व्रत याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, हरतालिका व्रत कोणी धरावे, तसेच हरतालिका व्रताचे समजा पूजेचं साहित्य, थोडक्यात हरतालिका व्रताची कथा याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा. बघा, आता हरतालिका व्रत. हरतालिका व्रत भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येतं. वटसावित्री, मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रत आहेत. त्यातही खास वैशिष्ट्य म्हणजे हरतालिका व्रताचे आहे. या व्रताचे देवता भगवान शिव व माता पार्वती आहेत. पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते. तिचा पिता दक्ष प्रजापती यांनी एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला. तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली. पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगी झाली. अशी ही दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे. म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागावायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते. बघा, आता हे व्रत कुणी करू नये याबद्दल आपण बघूयात. आता हरतालिका व्रत हे आपण अखंड सौभाग्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतो. पण मासिक जर पाळी चालू असेल तर तुम्ही हे व्रत करू नका. तुमची खूप इच्छा आहे तर तुम्ही तुमच्या पतीला हे व्रत करायला सांगा. तसेच बघा, आता जर तुम्ही गर्भवती असताल तर आपल्याला बघा आपल्या बाळाची काळजी घ्यायची असते. आपण व्यवस्थित तर आपलं बाळ देखील तितकंच छान आणि व्यवस्थित राहणार आहे. आपल्याला गोळ्या औषधं देखील जास्त असतात. मग अशा वेळेस देखील तुम्ही व्रत करू नका. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला तुम्ही हे व्रत करायला सांगू शकतात. तसेच बघा, आता जर तुमचं आता प्रत्येकाचं शरीर वेगवेगळे, समस्या नाहीत असा तर व्यक्तीच नाहीये. मग काहीतरी जर आजारपण असेल, वयामानानुसार जर आपल्याला हे व्रत करणं होत नसेल तर नाही केलं तरी देखील चालेल. बघा, आपण तितक्याच श्रद्धेनं आपल्या घरातील समजा आता कुटुंबातील कोणाचं तरी व्रत असतंच, पूजा असतेच. मग आपण कहाणी जरी ऐकली तरी देखील आपल्याला व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल. बघा, आपण पाहितलं आहे की बाबा आजारी असेल, गर्भवती स्त्रीनं मासिक पाळीची अडचण असेल तर या महिलांनी हे हरतालिका व्रत करू नये. आता आपण बघा हरतालिका व्रत पूजेचं साहित्य जाणून घेणार आहोत. यासाठी लागणारं साहित्य अगदी बघा, हळद, कुंकू, रांगोळी, गुलाल, नारळ लागणार आहेत आपल्याला, 2 केळी. मग तुम्ही कोणतेही 5 फळं घेतले तरी देखील चालतात. बघा, विड्याची पानं म्हणजे नागलीची 12 पानं लागणार आहेत, सुपाऱ्या 10, खारका 5, बदाम 5, कापसाची वस्त्र, कापसाच्या आपल्याला वाती. आता वस्त्र म्हणजे बघा कापसाचे आपल्याला जे आपण वस्त्रमाळ करतो ना ती, जानवे, पंचामृत, अक्षता, अगदी अक्षता निवडलेल्या, वाळलेल्या, अष्टगंध, सिंदूर, बुक्का, अत्तर, सुगंधी तेल, कोमट पाणी, कापूर, सुटे पैसे, फुले आणि आपल्याला आता जे सौभाग्य अलंकार म्हणजे बघा 16 शृंगार आपल्याला पार्वती मातेला पाहिजे आहेत. हे पार्वती मातेला अर्पण करण्यासाठी त्यामध्ये जे 16 शृंगाराचं सामान ते थोडक्यात सांगते मी तुम्हाला. हळद, कुंकू, बांगड्या, गळसरे, काजळ, कंठसूत्र, गजरा, मेहंदीचा कोन. मग आपल्याकडे जे वस्तू असतील त्या आपण पूजेमध्ये वापरल्या तरी देखील चालतात. त्यानंतर आपण जरी वापरल्या तरी देखील चालतात. आता फुल्यामध्ये बघा आपल्याला चाफा घ्यायचा, केवडा, कनेर, बकुळ, कमळ, शेवंती, जास्वंद आणि मोगरा. मग आता आपल्याला एवढे सगळे फुलं तर उपलब्ध नाहीत होऊ शकत. मग जे फुलं उपलब्ध होतील ते पूजेमध्ये घ्या. मात्र भोलेनाथांच्या पूजेमध्ये आपल्याला चुकूनही
तुळस, तुळशीचं पान, मंजुळा अजिबात घ्यायच्या नाहीत. बाहेरून फुलं आणले तर त्यामध्ये तुळशीचं पान, मंजुळा अवश्य असतात. अगदी निवडून फुलं, बेलं, आपण हे आणलेल्या पत्री काळजीपूर्वक बघा आणि त्यात जर कुठे तुळस असेल तर ती बाजूला काढून ठेवा. म्हणजे बघा, आपण जी काही पूजा करतो त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळेल. विनाकारण आपण इतकं विश्वासानं श्रद्धेने करायची आणि त्याचे काहीतरी दुष्परिणाम आपल्याला नको बाबा, म्हणून या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. बघा आता पत्रीमध्ये दे का आपण जेवढ्या झाडांना फुलं येतात, फळं येतात तेवढ्या, म्हणजे असं काही नाही की सगळ्याच असावं. 5 पानं जरी जमा झाले 5 झाडांचे तरी देखील चालतात. जेवढ्या मिळाल्या तेवढ्या घेतल्या तरी देखील चालतात. मग त्यामध्ये बघा आपल्याला बेल घ्यायचा आहे, हराळा, आघाडी, ब्राह्मी, कदम, कन्हेर, दुर्वा, आवळा, अशोक, आंब्याचे पानं घ्यायचे आहेत बघा आपल्याला, सीताफळीचं पान घ्यायचंय, रामफळाचं पान घ्यायचंय, पेरूच्या झाडाचं पान घ्यायचंय. असे आपल्याला झाडांची पानं घ्यायची आहेत बघा. मग हे सर्व आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. मग या दिवशी आपल्याला बघा उपवास करायचा आहे. नंतर बघा आपण आपल्या घरामध्ये पूजा करा. आता बघा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने, काही ठिकाणी मंदिरात जाऊन सगळे ग्रुपनी पूजा करतात, काही भागामध्ये घरात पूजा करतात. मग तुमच्या भागात ज्या पद्धतीने पूजा करतात तुम्ही त्या पद्धतीने पूजा करा. पण माझ्या माहितीस्तव तरी प्रत्येक म्हणजे भागामध्ये वाळूचं शिवलिंग मात्र नक्कीच, हा तर एक नियम सगळीकडे सारखाच आहे. मग बघा आता ही पूजा करत असताना आपल्याला एका मंत्राचे पठण करायचे आहे. उमा महेश्वर देवतांभ्यो नम हा मंत्र म्हणायचा आणि संपूर्ण हरतालिकाची पूजा करायची आहे. आता अनेक व्रतामध्ये जर कोणतं व्रत श्रेष्ठ असेल तर हे हरतालिका व्रत आहे. माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली. त्याची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे म्हणून हे व्रत केले जाते बघा. अगदी कुमारिका, सौभाग्यवती हे व्रत करतात. आता आपण अगदी थोडक्यामध्ये कथा देखील जाणून घेणार आहोत. हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली. पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा. आता बघा प्रत्येकच वडिलाच्या मनामध्ये मुलीचा विवाह करण्याची चिंता तर उद्भवतेच. त्याचप्रमाणे माता पार्वतीच्या वडिलांच्या मनात देखील चिंता उत्पन्न झाली. मग एक दिवस नारायण नारायण करीत नारद मुनी तेथे आले. मुनी म्हणाले, विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरिता मला पाठविले आहे. असा निरोप नारदाने दिला. हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले, कारण तिला भगवान शंकराबरोबर विवाह व्हावा हीच इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते. तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरविले. म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली. तेथे नदीकाठ वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्याची पूजा केली. तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला. पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली आणि तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रगट झाले आणि तिची इच्छा पूर्ण होईल असा वर दिला. अशी ही हरतालिकेची कथा बघा सांगितली जाते. पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले. तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुष्य व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात. पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात, पूजा करीत नाहीत. आपले पौराणिक वाक्य समजून घेण्यासारखे आहे. विश्वात नररूप शिव व नारीरूप उमा म्हणजे पार्वती आहे आणि ही दोन्ही जगाची पूर्ण रूप आहेत. उपनिषदात याचा स्पष्ट उल्लेख आहे. बघा या दिवशी श्री उमा महेश्वराची पूजा करावी व रात्री जागरण करावे. 11 वेळा भगवान शंकराचे शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे भजन करायचे आहे. असे हे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरतालिका व्रत आहे. अगदी कल्याण करणारे व्रत आहे बघा. मात्र आपल्याला या व्रताच्या दिवशी आपल्याला दिवसभर आपल्याला उपवास असतो. ही चूक अजिबात करायची नाही. आपल्याला झोपायचं नाही, आपल्या पतीसोबत खोटं बोलायचं नाही, घरामध्ये वादविवाद होतील असं आपल्याला देखील चुकूनही घरामध्ये आपलं वागायचं नाही बघा.
अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या पद्धतीनं तुमच्याकडे हरतालिका व्रताबद्दल माहिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा। झालेली सेवा भोलेनाथ माता पार्वती यांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, धन्यवाद।